आपण पाहताय चांगलं न्यूज। सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे बहिर्जी नाईक यांचा पराक्रम दिन सर्व रामोशी समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कासेगावसह पंचक्रोशीतील रामोशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला बहिर्जी नाईक यांचे थेट वंशज आबासाहेब जाधव उपस्थित होते। त्यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। तुम्ही पाहताय चांगलं न्यूज। आपण आपल्या कासेगावच्या सर्व रामोशी समाजाच्या वतीनं या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करणार आहोत। आजचे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत। मी त्यांना आणि त्यांच्यावर सर्वच आपल्या असणाऱ्या मान्यवरांना विनंती करतो। त्यामध्ये माजी सभापती आडके सर, तसेच मंडले सर, गोपीनाथ आडके सर, हिंदूराव बापू, तसंच दादा, असं सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यावं। पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फोटोचं पूजन करून झालेले आहे। आता मी यानंतर या कार्यक्रमाचे स्वागत प्रस्तावित करण्यासाठी मी आपल्या समाजात असणारा युवक महेश आडके याला मी आमंत्रित करतो। नमस्ते, माझं नाव महेश आडके, कासेगाव। आज बहिर्जी नाईकांच्या शौर्यदिनाला मानवंदना देण्यासाठी आपण सगळे बाहेरून गावून सगळे इथे एकत्र आलो। त्याबद्दल रामोशी समाज कासेगावच्या वतीने सर्वांचं स्वागत। आज बहिर्जी नाईकांच्या बद्दल तुम्हाला थोडं माहिती सांगतो। बहिर्जी नाईक एक महत्वाची गोष्ट सांगितली जाते, केवळ गुप्तहेर नव्हते तर शत्रूची माहिती मिळून ते योग्य वेळी महाराजांपर्यंत पोहोचवायचे। अत्यंत कुशाल हेर प्रमुख होते। त्यांचे काम तलवार घेऊन रणांगणात लागण्यापेक्षा ते शत्रूच्या छावणीत, प्रदेशात, बाजारात, गावामध्ये फिरून परिस्थिती समजून घेत होते। कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे शौर्य होतं, सैन्य होतं, तलवारी होत्या, पण त्या सैन्याला शत्रू कुठे, त्याची ताकद किती आहे, त्याचा पुढचा डाव काय आहे याची माहिती नसेल तर विजय मिळवणे हे कठीण झाले असते। म्हणून बहिर्जी नाईकांची खरी ताकद फक्त धाडस नव्हती, तर त्यांच्या निरीक्षणात, माहितीमध्ये आणि माहितीतील योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता होती। इथे आपल्या समाजासाठी खूप मोठा धडा आहे। जे मान्यवर आहेत त्यांचा आपण स्वागत व सत्कार घेतोय। पाहुणे आणि मान्यवर आहेत आबासाहेब दादासाहेब जाधव, हे बहिर्जी नाईकांचे थेट वंशज आहेत, 13वे। म्हणजे एक दोन शब्द बोलतील आपल्यासाठी, आपल्या समाजात आज ऍक्च्युली हा पहिलाच कार्यक्रम आहे आपल्या समाजातला बहिर्जी नाईकांचा, जे आपलं दैवत आहे। एक दोन शब्द फक्त बोला, नंतर मग त्यांना पुढे जायचं बांधवगडला, दोन शब्द बोलतील ते ऐकून घ्या। नमस्कार। या कार्यक्रमासाठी मला
आमंत्रित करणारे मान्यवर यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो. आज पराक्रम 16 दिन असल्यामुळे सर्वांनी कासेगावच्या लोकांनी हा पराक्रम 16 दिन पहिल्यांदा साजरा केल्यामुळे मी सर्व कासेगावकरांचे आभार मानतो. मला पुढे कार्यक्रम असल्यामुळं मी आता निघतो.